श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत चीजी क्रिस्पी मिरची। ते इथे प्रथम आपण स्टफिंग बनवून घेऊया। थोडंसं तेल टाकायचे टोपामध्ये, त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि कसुरी मेथी टाकलेली आहे। आता ते छान तडतडल्यानंतर थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। मी हाफ टेबलस्पून आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। थोडंसं परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये थोडीशी हळद, तिखट, गरम मसाला टाकायचा आहे आणि परतून घ्यायचे आहे। नंतर त्यामध्ये कुस्करलेला बटाटा टाकायचा आहे। इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत, कुस्करून घ्यायचे आहेत हाताने आणि त्यामध्ये टाकायचे आहेत। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। इथे रेडी आहे स्टफिंग। तर वरतून कोथिंबीर टाकायची आहे भरपूर सारी आणि परतून झाकण लावून एक वाफ येऊ द्यावी। त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे। ही आपली स्टफिंग झाली। इथे मी मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मोठे स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत आणि त्या मधोमध चिरून त्याच्या बिया थोड्याशा काढून घ्यायच्या आहेत। ते इथे मी बिया थोड्याशा काढून घेतलेल्या आहेत। इथे आपण 2 स्टफिंग मिरचींमध्ये भरणार आहोत। परत दाखवते, अशी मध्ये चिरून त्यातल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे ते इथे एका बाउलमध्ये किसलेला पनीर घ्यायचा आहे, 1/4 कप। चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घेतलेला आहे इथे मी हाफ टेबलस्पून, तो टाकलेला आहे। किसलेलं चीज टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। ते दुसरं स्टफिंग आहे। प्रथम काय करायचं, जे चीज आणि पनीरचं स्टफिंग आहे ते प्रथम भरून घ्यायचं आहे। थोडंसंच भरायचं, एकदम गच्च भरून घ्यायचं नाही आहे, कारण त्याच्यावरती आपण जी बटाट्याची स्टफिंग केली आहे ती भरायची आहे, जेणेकरून तळताना चीज मेल्ट होऊन बाहेर येणार नाही। तर अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायचे आहेत। इथे मी बेसन घेतलेले आहे 1 कप। त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून, थोडंसं पाणी टाकून भज्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। अगदी आपण भजी तळतो ना तसंच हे बॅटर आहे। इथे मी मिरच्या भरून घेतलेल्या आहेत। त्याच्यावर प्रथम सुकं बेसन पसरून घ्यायचं आहे आणि छानपैकी चोळून घ्यायचं आहे, कारण जे आपण स्टफिंग डिप करणार आहोत ते व्यवस्थितरित्या कोटिंग होईल। नंतर भजीचं प्रथम बॅटर अशा प्रकारे लावून ब्रेड क्रम्बमध्ये घोळून घ्यायचे आहेत। तुम्ही असेच देखील तळू शकता, पण मी अजून क्रिस्पी होण्यासाठी ब्रेड क्रम्ब लावलेला आहे। तुम्ही थोडंसं बॅटर घट्ट करून अशा प्रकारे मिरची त्यात डिप करून तळू शकता किंवा ब्रेड क्रम्ब देखील लावू शकता। थोडंसं हाताने प्रेस करायचं आहे, जेणेकरून ब्रेड क्रम्ब व्यवस्थितरित्या लागले जातील। इथे रेडी केल्या आहेत मिरच्या मी। तेल तापत ठेवलेलं आहे। तेल तापल्यानंतर मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। छान मीडियम आचेवर ब्राऊन कलर येईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत। थोडंसं तेल बबल कमी झाल्यानंतर परतून घ्यायचे आहेत। एकदम छान कुरकुरीत चीजी पण समोशाची फिलिंग पण अशी लागतात मिरच्या, ह्या छान टेस्टी लागतात आणि ह्या क्रिस्पी झाल्या आहेत। आता त्या मी काढून घेत आहे। अशाच प्रकारे मी बाकीच्या देखील तळून घेणार आहे। नक्की रेसिपी ट्राय करा। आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।